जेव्हा मी समाजात पुरुष म्हणून वागायला लागले, लोक म्हणायचे की बाईला आहेस. शाळेत गेल्यावर लोक म्हणायचे, पोरं म्हणायचे छक्का आहेस. मला स्वतः मी कोण आहे हे कळण्यासाठी माझ्या वयाची 22 वर्ष लागली. कुठेतरी माझे पॅरेंट्स, माझे वडील घाबरत होते की जर मी माझ्या मुलाला मुलगी म्हणून माझ्या घरात एक्सेप्ट केलं तर गावकरी काय म्हणतील कि ये सब ऐसा ही होता है बाबू, पहले सब लड़के रहते, बाद में जब उनका माइंड चेंज होता है तब जाके वो ऑपरेशन करवाते हैं. वाव, मैं एका मिनिटात मी त्या रिझल्टला पोहोचते की हो ही मीच. खऱ्या अर्थाने माझा जन्म तिथं झाला. माझ्या शरीराच्या लिंगाशी माझा आत्म्याचं लिंग मी मॅच करून घेतलं आणि ती शस्त्रक्रिया करून मी अक्षयची जोया झाले. लहानपणापासून मित्रांचं प्रेम नाही, आईवडिलांचं प्रेम नाही, समाजाचं प्रेम नाही. अरे लक्ष्मी म्हणतात लोक आम्हाला, आणि तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढता का? नमस्कार, माझं नाव जोया. मी संस्थापक सचिव युतक LGBTIQ ट्रस्ट पुणे. ॲक्च्युली जोया नाव हे मला आत्ता आलं. मी सुरुवातीपासूनची माझी गोष्ट सांगते. गोष्ट म्हणजे इन शॉर्ट सांगते की कसं असतं आयुष्य. तृतीयपंथी महिला म्हणून सध्या मी जगते, पण मी 2 आयुष्य जगले. एक म्हणजे पुरुषाचं आणि दुसरं म्हणजे एक महिलेचं. माझ्यासाठी मी महिला आहे, माझ्या आईवडिलांसाठी मी सध्या महिला आहे, पण समाज मान्य ह्या व्यवस्थेत मी एक तृतीयपंथी आहे. आणि ते खूप खंत जरी असली तरी वेगळं पण आहे माझ्या समाजाचं. तर आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. कदाचित ट्रान्सजेंडर लोकांचे पाय हे कोणाला पाळण्यात दिसत नाही. आणि आम्ही ह्या म्हणीला कुठेतरी वेगळं बनवतो जेव्हा आम्ही ट्रान्सजेंडर बनतो किंवा जेव्हा आम्ही स्वतःचं आयडेंटिटी किंवा स्वतःचं शरीर बदलून घेतो. माझा जन्म टिपिकल गावामध्ये, एका खेडेगावामध्ये झाला. जसा नॉर्मल मुलांचा जन्म होतो तसा माझा जन्म झाला. एक मुलगा म्हणून मी जन्माला आले. बाय बर्थ माझं जेंडर असेल किंवा माझं सेक्स असेल, जेंडर त्यावेळेस, कारण का त्यावेळेस मी तेवढी कॅपेबल नव्हते स्वतःचं जेंडर ठरवण्यासाठी. त्यामुळं समाजाने, लोकांनी ठरवून दिलेलं जेंडर, सेक्स म्हणजे मी एक मुलगा म्हणून जन्माला आले. जसं टिपिकल समाजात मुलगा जन्माला आल्यावर सेलिब्रेशन होतं, तसं माझ्या घरात सेलिब्रेशन झालं. कुठेतरी माझ्या आईवडिलांचं पहिलं मुलगा जन्माला आले. पुरुषप्रधान संस्कृतीत हे खूप वेगळं आणि खूप मानाची गोष्ट असते. आणि ते झालं. कुठेतरी बारसं झालं, नाव ठेवण्यात आलं. आपल्याकडे वाटून दिले माहिती आहे का तुम्हाला, की मुलगा झाला तर हे नावं ठेवायची, मुलगी झालं तर ती नावं ठेवायची, मुलगा झाला तर असेच कपडे घालायचे, मुलगी असल्यावर पर्टिक्युलर खेळणी, कपडे, म्हणजे सगळं डिफरन्शिएशन आहे. अगदी जन्मापासून परंपरागत चालत आलेलं डिफरन्शिएशन सगळं झालं. मी थोडीशी लहानाची मोठी होत गेले. सगळं हे एकदम जसं पर्टिक्युलर सगळ्या स्टेट पीपल लोकांसाठी जे स्वतःला स्टेट म्हणवतात त्यांच्यामध्ये जसं होतं तसंच मी खेळत गेले. शाळेत, स्कूलमध्ये गेले, त्याच्यानंतरनं मग महाविद्यालयात गेले, त्याच्यानंतरनं मुलांमध्ये खेळायला जाणं घेणं. पण तुम्हाला सांगू का, आपल्या समाजात एक म्हणजे असं बोलून जातात की जशी संगत असते तसं माणूस घडतो. म्हणजे संगतीने माणूस घडतो. ढवळ्यापाशी बांधला पावळा, वान पण गुण लागला, आपण जसं म्हणतो. पण मला असं वाटतं की जर मी वयाची 22 वर्ष, वयाची 24 वर्ष जर स्ट्रेट लोकांमध्ये राहिले तर मी ट्रान्स कशी झाले? आणि हा प्रश्न नेहमीच माझ्या मनात राहणार. आणि तुमच्या मनातल्या ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा किंवा ह्या प्रश्नासुद्धा मी डाऊट क्लिअर करणार तुम्हाला मी सांगते. कारण का मग मी वाढत गेले, महाविद्यालयात गेले. तिकडं थोडंसं बिहेवियर कुठेतरी, जर मी स्ट्रेट होते तर माझं बिहेवियर मुलासारखं हवं होतं. थोडंसं कुठेतरी बिहेवियर मुलीसारखं होत गेलं. कुठेतरी माझं दिवस पुढं गेले. कुठेतरी कार्यक्रमांमध्ये मी मुलीसारखं वागायला लागले. घरात मला कुठेतरी स्वयंपाक बनवणं आवडायला लागलं. कुठेतरी कपडे धुणं, भांडी घासणं आवडायला लागलं. हे सगळं मी कुठेतरी आईला मदत जास्त करत गेले. कुठेतरी बायकीपणा माझ्या अंगात येत गेला आणि तो समाजाच्या नजरेत खटकत गेला. जेव्हा मी समाजात पुरुष म्हणून वागायला लागले, लोक म्हणायचे की बाईला आहेस. शाळेत गेल्यावर लोक म्हणायचे, पोरं म्हणायचे छक्का आहेस. कुठेतरी एखाद्या कार्यक्रमामध्ये मुलीचा डान्स जर मी कोरिओग्राफ केला किंवा डान्स परफॉर्म केला तर दुसऱ्या दिवशी पोरं मला विचारायची, ते रात्री छातीमध्ये काय लावलं होतंस, विग कोणाचा आणला होतास, केस कोणाचे लावले होतेस. म्हणजे जेव्हा मी मुलगा म्हणून वागत होते, जेव्हा कुठेतरी माझ्यात वेगळे पण होतं,
पण मी दाखवायचे समाजाला की ते वेगळेपण माझ्यात नाहीये. तेव्हा समाजाने मला वेगळेपण दाखवलं आणि जेव्हा ती आयडेंटिटी आता मी एक्सेप्ट केली आहे, तेव्हा समाज मला आता म्हणतोय की तू चांगला मुलगा होतास, आता हिजडा झालास. म्हणजे बघा समाज किती दोन तोंडी आहे. जेव्हा मी मुलगा म्हणून वावरत होते तेव्हा मला छक्का म्हणत होते, हिजडा म्हणत होते, आणि आता मी हिजडा म्हणून वावरते तर आता म्हणतात की चांगला मुलगा होता. हे असं कसं झालं? त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगते, ऐकताना समाजाचं कधी ऐकू नका. जे स्वतःच्या मनाला पटते ते करा. सगळ्यात मोठं आपला सपोर्ट कोणाचा असतो तो माहिती आहे? फॅमिली. फॅमिली एक समाज आहे, एक संस्था आहे. सुरुवात तिथून होते. जेव्हा जन्म होतो माणूस स्वतःला फेस करायला सुरुवात करतो. मी ॲज अ ट्रान्स मी स्वतःपासून लढाई सुरुवात केली. मी पहिले स्वतः ठरवलं मी कोण आहे. मला स्वतः मी कोण आहे हे कळण्यासाठी माझ्या वयाची 22 वर्ष लागली. ऑब्व्हियसली माझ्या पालकांना मला समजून घेण्यासाठी काहीतरी टाईम देणं नेसेसरी आहे आणि तो टाईम मी दिला. 5 वर्ष माझ्या आईला मी समजवत गेली, मम्मी मला ऑपरेशन्स करायची आहेत, मला मुलाच्या शरीरात नाही राहायचे, मला कुठेतरी मुलगा म्हणून नाही जगायचे. लोक मला चिडवतात की तू असाच काय आहेस, तू वेगळाच काय आहेस. कुठेतरी जे गाणं आहे, गडी असू न ग बाई नेसलो या साडी, अग्नीच्या डावात मी घेतली आवडी. कुठेतरी माझं आयुष्य वेगळं होतं. गडी असून पण कुठेतरी अंगाला साडी लावणं म्हणजे खूप वेगळे पण होतं. त्यातल्या त्यात की आपल्यामध्ये असं चालत नाही. लोक काय म्हणतील, पूर्ण तालुक्यात तू पहिलाच हिजडा बनायला चाललायस. आणि पहिली गोष्ट म्हणजे गावा ठिकाणी एखाद्या मुलाने साडी घालणं म्हणजे त्याला हिजडा किंवा छक्का हे प्रोनाऊन्सिएशन असतं. कारण का तिकडच्या लोकांना ट्रान्स वुमन काय माहीत नसतं. त्यांची फिलिंग कधी बघत नाही की त्यांच्या कमरेचा खालचा भाग फक्त काय आहे हेच कन्सिडर केला जातो. त्यांचा इकडे काय आहे कमरेच्या वरती माइंडमध्ये ते जेंडर कधी कन्सिडर केलं जात नाही. सेम गोष्टी माझ्याबद्दल घडत गेल्या. पण मी पण तेवढीच खंबीर होते, लढत गेले, समजावत गेले. माझ्या घरच्यांना मी एकच सांगितलं होतं, मी तर ऑपरेशन करणार, मी तर साडी घालणार, पण तुमच्या परमिशननेच. म्हणजे 5 वर्ष गेले काय 10 वर्ष गेले काय मला त्या गोष्टीची खंत नव्हती, पण मला फॅमिली सोडायची नव्हती. कारण मला माहिती आहे जर मी फॅमिली सोडते तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आधार मी सोडते. कुठेतरी स्वतःच्या घराचा उंबरा सोडून दुसऱ्याचे उंबरे पुजायला जाणं हे मला कधी मान्य नव्हतं. म्हणूनसाठी मी लढत गेले. बाबासाहेबांचे विचार ते डोक्यात होते की शिका, संघर्ष करा. म्हणून तो संघर्ष मी कायम ठेवला. शिक्षण मी कंटिन्यू केलं. एक मुलगा म्हणून मी MSc फर्स्टपर्यंतचं शिक्षण मी कंटिन्यू करत गेले. कुठेतरी माझं मित्रपरिवार पण मला मिळता जुळता मिळाला होता की जे माझी भावना तरी ॲटलिस्ट मला समजून घेत होता. कुठेतरी MSc फर्स्टमध्ये जेव्हा पहिली एक्झाम आली, जी आपण म्हणतो फर्स्ट प्रिलिम आली, तर त्यावेळेस की मी का करते म्हणजे खूप मेंटली डिस्टर्ब होते मी, की एकटी पडले होते आणि मी माझ्या भावना सांगू कुणाला. घरच्यांना तर मी एवढं डिटेल सांगू शकत नाही की ते वय कुठेतरी आपण म्हणतो की 16वं वरीचं धोक्याचं, कुठेतरी ते वय तसं होतं आणि त्यावेळेस मी माझ्या भावना कोणाला एक्सप्रेस करू शकत नव्हते. मुलगा म्हणून मी कोणापाशी एक्सप्रेस होऊ शकत नव्हते, कारण का मी तोपर्यंत माझ्या सोसायटीमध्ये नव्हते, मी स्ट्रेट लोकांमध्ये जगत होते. म्हणूनसाठी कुठेतरी ती घालमेल होत होती. प्रिलिमची एक्झाम आली आणि एक्झामच्या अगोदर 4 दिवस मी कॉलेज सोडलं. त्या कॉलेज सोडल्यानंतर मी घर सोडलं. 8वीच्या बेसवर असणारा एक GDAचा कोर्स मी करायला गेले घर सोडून 3 महिन्याचा. विचार करा, मी ग्रॅज्युएट फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शननी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेला मुलगा, मी 8वी बेसचा कोर्स करायला जाते. फक्त आणि फक्त मला फ्रीडम पाहिजे होतं आणि स्वतःसाठी थोडासा वेळ पाहिजे होता. स्वतःला समजून घ्यायला थोडासा वेळ पाहिजे होता, म्हणूनसाठी मी घर सोडलं. त्याच्यानंतरनं माझी घालमेल वाढत गेली. त्याच्यानंतरनं मी प्रयत्न केले स्वतःला समजून घ्यायचं. सुरुवातीला मी स्वतःला गे म्हणून कन्सिडर केलं, कारण का ट्रान्स ही कन्सेप्ट तोवर मला माहिती नव्हती की व्हॉट इज ट्रान्स, व्हॉट इज ट्रान्सजेंडर. सगळ्यांना एकच प्रश्न असायचा की ट्रान्सजेंडर किन्नर म्हणजे जन्मताच असे असतात तसे असतात, सो कॉल्ड. मी काय त्या गोष्टी बोलत नाही, पण त्या गोष्टी जेव्हा पुढे नेतात आणि जेव्हा मी एक भारूड आपली महाराष्ट्राची परंपरा आहे की ज्यामध्ये की पुरुष स्त्रीचा वेश धारण करून कुठेतरी नृत्य सादर करतात. नृत्य मला लावणी खूप आवडायची आणि म्हणूनसाठी कुठेतरी माझे हाऊस किंवा माझा छंद पूर्ण करण्यासाठी मी त्या भारुडात गेले आणि तिकडं मी पहिले ट्रान्स, तिकडं मी पहिला किन्नर पाहिला की ज्याने मला एक्सप्लेन केलं
कि ये सब ऐसा ही होता है बाबू, पहले सब लड़के रहते, बाद में जब उनका माइंड चेंज होता है तब जाके वो ऑपरेशन करवाते हैं. वाव, मैं एका मिनिटात मी त्या रिझल्टला पोहोचते की हो ही मीच आहे. मला त्या ट्रान्समध्ये मी स्वतः दिसले. कारण का जे आपण म्हणतो की जन्मजात काहीतरी जेनायटल व्हेरिएशन असणं हे इंटरसेक्स पर्सन असतात, दे आर नॉट ट्रान्स पर्सन. आत्ता 2026च्या अमेंडमेंटमध्ये किंवा 2019च्या ज्या ट्रान्सजेंडर बिलामध्ये त्यांना तृतीयपंथी समाजात टाकले कायद्याने, सरकारने. का? ते त्यांचं लिंगाचं विविधता आहे, त्यांचं जेनायटल व्हेरिएशन आहे, तर ते स्टेट म्हणून जगू शकतात. तर त्यांना तुम्ही ट्रान्स का बळच बनवता? त्यांना नसेल बनायचं ट्रान्स. आणि दे आर नॉट ट्रान्स, दे आर नॉट ट्रान्स. पण जर समाजाने टाकले, जर सरकारने टाकले तर त्यांना ट्रान्स बनायचं. आणि मग मला समजलं की ट्रान्सजेंडर म्हणजे असे पर्सन की त्यांचं जन्मजात लिंग एक आहे आणि त्यांच्या माइंडमध्ये त्यांचं लिंग वेगळं आहे, अशा पर्सन. आणि मग सेम त्या व्याख्येत मी स्वतःला बसवत होते आणि मी बसतही होते. म्हणूनसाठी तेव्हा मी ठरवलं की हो, हीच तू आहे आणि हेच तुला व्हायचं. तिथून पुढे माझ्या आयुष्याचा प्रवास चालू झाला. कुठेतरी घरात समजवलं, नाही समजलं. मग त्याच्यानंतर मी घर सोडलं, पुण्यात आले. मी एक ऑपरेशन केलं की जे आपण म्हणतो की ब्रेस्ट इम्प्लांटची सर्जरी केली. त्याच्यानंतरनं मला नशिबाने मला जॉब लागला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मी ऋणी राहीन की त्यांनी 2022ला तृतीयपंथींची पहिली बॅच भरली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा इनिशिएटिव्ह घेतला की ट्रान्सजेंडर लोकांना सरकारी यंत्रणेमध्ये काम देण्याचा, की ज्याच्यामध्ये योगायोगाने माझा नंबर लागला. मी पास झाले, मी जॉईन झाले. त्याच्यानंतरनं मला त्या जॉबमुळं फक्त पैसे नाही, फक्त उपजीविकेसाठी, पोट भरण्यासाठी साधनं नाही, तर मला माझी फॅमिली मिळाली, माझे फ्रेंड मिळाले आणि माझा संपूर्ण समाज, माझं आयुष्य मला ॲज इट इज मिळालं. त्याच्यानंतरनं त्या बेसवर किंवा त्या पैशांनी मी माझं सेकंड ऑपरेशन केलं. खऱ्या अर्थाने माझा जन्म तिथं झाला. माझ्या शरीराच्या लिंगाशी माझं आत्म्याचं लिंग मी मॅच करून घेतलं. कॉज सायन्स पुढे गेले. जर मी आत्म्याच्या हिशोबाने किंवा शरीराच्या हिशोबाने आत्मा बदलू शकत नाही, पण सायन्सच्या मदतीने मी आत्म्याचं लिंग आणि शरीराचं लिंग एक करू शकते. म्हणजे मी माझं शरीर बदलू शकते आणि ती शस्त्रक्रिया करून मी अक्षयची जोया झाले. एक ट्रान्स वुमन म्हणून या समाजात वावरायला लागले. आज तीच जोया तुमच्या समोर उभी आहे, त्याच आवाजात आणि त्याच एनर्जीने मी उभी आहे. कारण माझ्या फॅमिलीची साथ मी शेवटपर्यंत सोडली नाही. माझ्या समाजाने कधी मला वेगळं केलं नाही, माझ्या फ्रेंड सर्कलने मला कधी वेगळं केलं नाही. शेवटी गाव ते गाव असतं. सिटीमध्ये राहून स्टँडर्ड आयुष्य जगणाऱ्या काही माझ्या नातेवाईकांनी माझं आयुष्य सोडलं, माझी फॅमिली सोडली. हा त्यांचा स्टँडर्डनेस होता. पण माझे गावकरी, की अगदी मुठभर लोक असणारं माझं गाव, जुन्नरच्या म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याकोशीत वसलेलं माझं छोटंसं गाव, त्या गावाने मला ॲक्सेप्ट केलं. 2026च्या 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला माझ्या हातून त्यांनी झेंडावंदन केलं. खूप छान इनिशिएटिव्ह माझ्या गावाने घेतला. खरंच मी अभिमानाने सांगते, घोगरेवाडी माझं गाव आहे, जुन्नर तालुक्यात छोटंसं. त्यांनी त्या छोट्याशा गावातून घेतलेला इनिशिएटिव्ह पूर्ण महाराष्ट्रभर गेला आणि मला खूप छान वाटलं की तिथून मला ओळख मिळाली. कुठेतरी माझे पॅरेंट्स, माझे वडील घाबरत होते की जर मी माझ्या मुलाला मुलगी म्हणून माझ्या घरात ॲक्सेप्ट केलं तर गावकरी काय म्हणतील. पण ही सुरुवात कुठेतरी गावकऱ्यांनी केली. त्यांनी त्या मुलाला, त्यांच्यासोबत वाढलेल्या, त्यांच्यासोबत मोठं झालेल्या त्या मुलाला मुलगी म्हणून ॲक्सेप्ट केलं आणि कुठेतरी ती ताकद माझ्या वडिलांना मिळाली. आणि जर गाव ॲक्सेप्ट करते तर मी का मागं राहावं, म्हणून माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी मला ॲक्सेप्ट केलं. ही ताकद असते फॅमिलीची आणि तेव्हा गरज असते फॅमिलीची. सरकारने महाराष्ट्रात पुरोगामी म्हणणाऱ्या ह्या महाराष्ट्रात ह्या सरकारने अजूनही रिझर्वेशन दिलं नाही आहे, अजूनही जॉब नाही, रेशन नाही, घर नाही. अजूनही आमच्या समाजाचं पोट स्वतः आमच्या पोरी भरतात. कुठेतरी उपजीविकेचं साधन, कुठेतरी उदरनिर्वाह स्वतःचा करण्यासाठी 2 टाळ्या वाजवून दुसऱ्याची दुकानं पुसतात. खरंच हा कुठेतरी माझा 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहिल्यावर कोणाच्या तरी घरामध्ये
तुम्ही लक्ष्मी म्हणून सोडलेली. लोक आमचा आशीर्वाद घेतात रे बाहेर. लोक आशीर्वाद घेतात की आशीर्वाद द्या ताई, 1 रुपया द्या चावून बांगडीला लावून द्या, आम्ही कपड्यामध्ये ठेवतो. अरे लक्ष्मी म्हणतात लोक आम्हाला, आणि तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढता का? फक्त आमच्या माइंडसेटमध्ये आमचं जेंडर वेगळं होतं. म्हणजे समाजाची मानसिकता ठरवते माणूस जिवंत आहे की नाही. समाजाची मानसिकता. जेव्हा समाजात आमच्या पोरी लग्न करतात, मुलं त्यांना सोडून देतात. आमचा समाज फक्त प्रेमासाठी भुकेला असतो. लहानपणापासून मित्रांचं प्रेम नाही, आई वडिलांचं प्रेम नाही, समाजाचं प्रेम नाही, म्हणून कुठेतरी जाऊन वयात आल्यावर पार्टनरचा प्रेम बघायला जातं. कुठेतरी त्याचाच फायदा घेऊन पोरं काय करतात, वयात आलेली पोरं ना आमच्या लोकांना फसवतात. कुठेतरी पैशासाठी त्यांचा उपयोग करतात आणि कुठेतरी पार्टनर म्हणून त्यांना ठेवतात. 2 वर्ष 4 वर्ष बायको बायको म्हणून ठेवतात, त्यांचा उपयोग करतात पैशाचा, आणि त्यांना नंतर सोडून देतात. कशासाठी? एकच कारण सांगतात, तुम्हाला सांगते की तू हिजडा आहेस, तू मुलं जन्माला घालू शकत नाही. राईट? म्हणजे ज्या अंशाचा या धर्तीवर प्रवेश सुद्धा नाहीये, ज्या अंशाचं या धर्तीवर आयुष्य सुद्धा नाहीये, त्या नसलेल्या अंशासाठी तुम्ही असलेल्या माणसाशी खेळ करताय. म्हणजे किती निष्ठुरता आहे. आणि हे सगळं माझ्या समाजाला फेस करावं लागतंय. कुठेतरी त्या आई जगदंबेच्या नावावर 2 टाळी वाजवून 4 उड्या मारून माझा समाज कसा तरी पोट भरतो. कुठेतरी ही टाळी त्यांचा आवाज बनून जाते, आणि हीच टाळी जेव्हा उद्रेक होतो तेव्हा कुठेतरी लोक त्यांना नालायक म्हणतात. कुठेतरी त्यांनी जर स्वतः लोक काय करतात की तू नकली आहेस, तू नकली आहेस, तू नकली आहेस. अरे मला माहिती आहे मी कोण आहे. आय नो दॅट हू ॲम आय. मग तुम्ही का सांगताय आम्ही कोण आहेत? तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे नका करू. संविधान सगळ्यांसाठी सारखं आहे, हे फक्त बोलायला. हे फक्त बोलायला. ज्याला संविधान कळलं त्यालाच कळलं, आणि ज्याला बोलता आलं तोच जागला. अरे आई सुद्धा कधी बाळाला स्वतःहून दूध पाजत नाही जोपर्यंत ते बाळ रडत नाही. जर सगळ्यात पवित्र मानलं जाणारं आई मुलाचं नात्यात पण जर मुलाला पहिले त्याची नीड आईसमोर सांगावी लागते, तर आपण तर समाजात जगतोय. आपण तर सरकारकडे मागतोय. सरकारी यंत्रणा किती पुढे सगळ्यांना सांगायची काही गरज नाही. तर आपल्याला पहिले बोललं पाहिजे, मागितलं पाहिजे, तेव्हा ती इज्जत, तेव्हा तो स्वातंत्र्य, आणि तेव्हा तो हक्क तुम्हाला मिळते. जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढंच की ही छोटीशी माझी स्टोरी होती. 22 वर्षाचं आयुष्य किंवा 24 वर्षाचं आयुष्य 2-5 मिनिटाच्या स्टोरीत मी सांगू शकत नाही. कुणीतरी छोटासा प्रयत्न केला माझं आयुष्य तुम्हाला सांगायचा. माझ्यापेक्षाही ग्राउंड लेवलला किंवा सिग्नलवर अजूनही माझ्या पोरी उभा आहेत. पालिकेने, शासनाने, सरकारने कुठेतरी 4-2 तृतीयपंथीयांना जागा दिल्यात, 4-2 तृतीयपंथीयांना आधार दिलाय. पण 4-2 लाख माझ्या बहिणी अजूनही त्या सिग्नलला टाळ्या मारतात, अजूनही त्या यल्लमचा जग डोक्यावर घेऊन गल्लोगल्ली फिरतात, कुठेतरी पोटाची खळगी भरण्यासाठी. कारण का आईबापांनी घराच्या बाहेर काढले, लोकांची दारं पुजून आपल्याला दिवस काढायचे. घरची दिवाळी आपण कधी बघितली नाही, पण लोकांच्या दिवाळीला भीक मागायला आपण जातो, त्यांना आशीर्वाद द्यायला आपण जातो. असो, कुठेतरी ह्या भरकटलेल्या माझ्या अल्पसंख्याक समाजाचं आयुष्य कुठेतरी असं आहे, आणि ते आयुष्य खरंच सुरळीत व्हावं याच्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. माझं आयुष्य तर कुठेतरी देवानं मला ॲटलिस्ट माझी कुठेतरी आई वडील म्हणून मला आधार तर दिला. माझ्या पोरींच्या वाट्याला ते सुद्धा येत नाही रे, आधार सुद्धा येत नाही. आणि कुठेतरी ह्याच प्रेमाच्या भुकेमुळं, ह्याच प्रेमाच्या आशेमुळं त्यांचा नेहमी अपमान होत गेला, आणि शेवटपर्यंत तो अपमान होत राहील. प्लीज कुठेतरी मानसिकता तुमची बदला. कुठेतरी आपल्या म्हणणाऱ्या या समाजात, कुठेतरी पुरोगामी म्हणणाऱ्या या महाराष्ट्रात फक्त आम्हाला देव म्हणून नको, तर माणूस म्हणून जगण्याची संधी द्या. कुठेतरी माणूस म्हणून आमच्याकडे बघा, जगा आणि जगू द्या. आणि खरंच ग्रेट टॉक्सचे मनापासून धन्यवाद. कारण का बोलण्यासारखं भरपूर असतं, पण ऐकणारा पाहिजे. आणि कुठेतरी हा माझा आवाज माझ्या समाजापर्यंत पोहोचेल, कुठेतरी जनसामान्यापर्यंत पोहोचेल, आणि त्यांच्यामध्ये आपण जे म्हणतो एक ना धड भाराभर चिंध्या, कुठेतरी त्या चिंध्यांमधून एखादं तरी कापड तेवढं भक्कम निघेल अशी आशा करते. ग्रेट टॉक्सचे खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करते. तुम्ही मला ही संधी दिलीत आणि हा माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवलात. थँक्यू.